पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबान सोबत हातमिळवणी। पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार। भारताकडून 236 मिलियनची मदत। भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार सोबत चर्चा। एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यात थेट संवाद। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत। इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांची भारताच्या संरक्षण सचिवांसोबत चर्चा। दहशतवादाविरोधाच्या लढाईत इस्रायलचा भारताला पूर्ण पाठिंबा। ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचं इस्रायलकडून कौतुक। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखव। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं। भारतानं पाकच्या बुलारी एअरबेसवर 4 ब्रह्मोस मिसाईल टाकले। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं AWACS विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। नेटफ्लिक्स अॅमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील तुर्की शोवर बहिष्कार टाकण्याची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मागणी। पाकला पाठिंबा दिल्यानं तुर्की कंपनी गोलेरमॅक कंपनीचंही कंत्राट रद्द होण्याची शक्यता। भारत पाकिस्तानात तणावात चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे समोर। चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांच्या भारताविरोधात वापर, तर चीन पाकिस्तानचा अनेकदा संयुक्त लष्करी सराव झाल्याचंही उघड। लष्कर-ए तैयबाच्या मुरिदाकेमधील मुख्यालयावर भारतानं ब्रह्मोस डागलं। हाफिज सईदच्या मरकजमध्ये जबरदस्त तडाखा। हल्ल्यात मरकजची संपूर्ण इमारत उद्ध्वस्त। पाकिस्तानमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हातात जाऊ शकतात। पाकिस्तानमधील अण्वस्त्र जगासाठी धोका। राजनाथ सिंह यांचा जगाला सतर्कतेचा इशारा। IMFकडून मिळालेली मदत पाकिस्तान टेरर फंडिंगसाठी वापरतो। IMFनं पाकिस्तानला आर्थिक मदत करणं बंद करावं। दहशतवादी मसूद अझरला 14 कोटींची मदत केल्यानंतर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। गुजरात दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। UPAच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले। नरकातला स्वर्ग या पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट।